भारतीय संविधानातील कलम 19 म्हणजे आर्टिकल 19 जे आहे याच्या संदर्भात थोडी माहिती बघू। आज मी तुमच्याशी जे बोलत आहे त्याचबरोबर न्यूजपेपरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या संपादक असतील, त्याचबरोबर काही रायटर्स वगैरे असतील, तुमचे व्ह्यूज येत असतील, नंतर मीडियावरती सोशल मीडियावरती लिहिलं जात असेल, तर याच्यासाठी भारतीय संविधानाने फ्रीडम दिलेला आहे का? दिलेला आहे। भारतीय संविधानातील आर्टिकल 19 चा सब क्लॉज फर्स्ट जो आहे याच्यामध्ये मेन्शन काय केलेलं आहे की सिटीजन कॅन एक्सप्रेस देअर व्ह्यूज फ्रीली व्हाया मीडिया, प्रिंट, स्पीच इन्क्लुडिंग फ्रीडम ऑफ द प्रेस। याच्यामध्ये प्रेस जे आहे ना त्यांना पण फ्रीडम देण्यात आलेलं आहे। म्हणजेच तुम्ही तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, तुमचं मत जे असेल, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन जे असतील ना, हे तुम्ही काय करू शकता, मीडियाच्या माध्यमातून देऊ शकता। आता हे कशा संदर्भात असू शकतं, तर कोणत्याही बाबतीमध्ये देऊ शकता। हे झालं तुमच्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनच्या बाबतीमध्ये। त्यानंतर फ्रीडम ऑफ असेंब्ली, कुठे तुम्ही एकत्र जमू शकता, हे भारतीय संविधानातील कलम 19 मध्ये याची परवानगी देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर फिरण्याचं स्वातंत्र्य असेल, राहण्याचं स्वातंत्र्य असेल, फ्रीडम ऑफ रेसिडेन्स असेल, नंतर फ्रीडम ऑफ प्रोफेशन जे आहे, कोणतं प्रोफेशन निवडायचं आहे याचंही स्वातंत्र्य तुम्हाला देण्यात आलेलं आहे। म्हणजे पर्टिक्युलर हेच प्रोफेशन ह्याच लोकांचं आहे असं नाहीये, तर त्याच्यासाठी पण काय करण्यात आलेलं आहे, तर स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे। नंतर फ्रीडम ऑफ असोसिएशन असेल, संघटना स्थापन करण्याचं पण स्वातंत्र्य भारतीय संविधानातील कलम 19 मध्ये, म्हणजे मूलभूत हक्क जो आहे भारतीय संविधानातील भाग 3 जो आहे त्याच्यामधील कलम 19 जे येत आहे हे मूलभूत हक्कामध्ये येत आहे। आणि जर समजा तुमच्या मूलभूत हक्काचं हनन झालं तर न्यायालयामध्ये जाऊन तुम्ही तुमची त्या मूलभूत हक्कांची दाद मागू शकता। सो समजा एखाद्याचं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन जर सरकारनं दाबलं गेलं, सरकारनं त्याच्यावरती कुठली जर कारवाई केली, तर त्याच्या विरोधात न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकता का? तर 100% दाद मागू शकता। अशा प्रकारची प्रोव्हिजन पण भारतीय संविधानामध्ये देण्यात आली आहे। आर्टिकल 32 अंतर्गत ही प्रोव्हिजन देण्यात आलेलं आहे। द फ्रीडम ऑफ मुवमेंट पण आहे, म्हणजे एकूण 6 प्रकारचे स्वातंत्र्य हे कलम 19 अंतर्गत देण्यात आले। पुन्हा एकदा सांगतो, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ असेंब्ली असेल, फ्रीडम ऑफ असोसिएशन असेल, फ्रीडम ऑफ मुवमेंट असेल, फ्रीडम ऑफ रेसिडेन्स असेल, फ्रीडम ऑफ प्रोफेशन असेल, हे वेगवेगळे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे। हा एक मुद्दा फक्त याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की हे करत असताना कुठल्याही प्रकारचं कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाला न पाहिजे। जर समजा कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाला तर त्यावेळेला तुमचे फ्रीडम जे देण्यात आलेले आहेत कलम 19 अंतर्गत ते थांबवले जाऊ शकतात, त्यांना रिस्ट्रिक्ट केलं जाऊ शकतं। आता हे फ्रीडम ऑफ जे सगळे देण्यात आलेले आहेत ना, हे फक्त आणि फक्त भारतीय लोकांच्यासाठी आहे। एखादा अमेरिकेतला व्यक्ती भारतामध्ये येऊन संघटना स्थापन करण्याचा विचार करत असेल, त्याचबरोबर असेंब्ली करत असेल, राहण्याचा विचार करत असेल, तर त्यांच्यासाठी हे फ्रीडम नाहीये। म्हणजे कलम 19 फक्त भारतीयांच्यासाठी देण्यात आलेलं आहे। अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा। जय हिंद मित्रांनो।